आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघ, ह्यो तुझा लग्नाचा शालू, तो शेला आणि ह्या समद्या घरातल्यांसाठी साड्या। अब तुम्ही पण बघा की। मी बघून काय करू, बायकांची कापड बघा तुम्हीच। लाले, आवडली का साडी? हो, चांगली आहे। पाहुणीबाईच्या पसंतीने घेतलंय बरं का सगळं। चांगली केली आहे लग्नाची खरेदी। अगं लग्नाची नाही खरेदी, तुझ्या मैतीच्या सामानाची खरेदी केली आहे। वात्या, तुमच्या जिभेला काय हाडबीड? घरात एवढं मंगल कार्य आहे आणि तुम्ही असं अभद्र बोलताय होय? अव तुम्ही तरी समजाव की आत्यासनी। ए म्हातारे, तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नको ना। ए चिवळ्या, काय वाईट बोलली रे मी? बरोबरच आहे, मैतीची सामानाची खरेदी केली आहे। अरे तुम्ही आहे ना त्या पोरीच्या आयुष्याची बर्बादी लावली त्या भामट्याची लगीन करून, आणि ती पोरगी बी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाली त्या चोरासाठी। कुत्र्याचं जीनं आणि फजितीला काय होणं, अशी गत आहे तुझी। कशाला ग त्याच्या नादाला लागतेस? ए म्हातारे, माझ्या गोपाळला काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतो तुला। अगं त्याच्यामुळेच तर आपल्या गावात आपल्याला मान आहे। समजे त्याला देव माणूस म्हणतात, आणि तुला त्याचं चांगलं बघवत नसेल ना तर आज जाऊन बस जा। मी का आज जाऊ? माझ्या नवऱ्याचं घर आहे, तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही जा बाहेर। आम्ही बी नाही जाणार कुठं। तुम्हाला जर आमचं पटत नसेल ना तर तुम्ही जावं तुमच्या माहेरी, नाही तर बहिणीच्या घरी। बघा ते तरी तुम्हाला घेतात का नाही घरात ते। अगं ती मस्त घेत्याल, पण मी जाणार नाही। अगं ती माझी भन सरू, तिने तर मला फसवलंय। अगं तोंडात गोडून मनात फोडा अशी गत आहे तिची। अजिबात मी तिचं तोंड बघणार नाही। आजी, तसंही तुला दिसत नाही। अरे मोडदिया, तुला कुणी सांगितलं होतं मध्ये बोलायला विचारायला? झोपून हागणार उठून बघणार अशी गत आहे तुझी। ह्या घरातले ना सगळ्यांच्या अकला नाचले ती, म्हणून त्या मुडद्याचं लगीन लावायला निघाल्यात। नाही त्या मुडद्याने घरदाराचं वाटोळ केलं आणि तुम्हाला रस्त्यावर नाही आणलं तर मला विचारा। तू म्हातारे अशी ऐकायची नाहीस। चल आज चल 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 चल। ए सोड माझा हात चिवळ्या। हा, अरे मी म्हणते ती माझं तोंड बंद करून काय बदलणार आहे का? नाही त्यांनी सगळ्या घरादाराला धंद्याला लावलं ना तर बघा त्याचा मुडदा बसवला त्याचा लवकर, त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर। त्याचा मुडदा बसावला, त्याची लाकडं गेली मसनात, त्याच्या माड्यावर उदाळा गुळ लवकर। हा, त्याचा रात गेली वड्याला, त्याला घातला नेऊन चुलीत। बरं झालं बाबा गेली, लय बोलती। घरात सगळ्यात मोठी मीच आहे, नवरदेवाची पणजी आहे मी। माझ्यासाठी काय आणलंय? आणि हा, मी जॅकेट सांगितलेलं आणलंय का? काय नाही आणलं तुम्हाला? बसता घेऊ तेव्हा बघू। फटका दिन आता। अरे आणायचंय तुम्हाला, पण जर तुमची माप नव्हती तर कसं घ्यायचं? हा, घेऊ आपण। हा, हम तीनों जाएंगे तुम्हारे कपड़े की शॉपिंग करने के लिए, ठीक है? हाँ चालेल चालेल। लाले, आवडली का ग तुला खरेदी? ये कितने सपने देख रही हो कि बेचारी, कितनी रौनक आई है इसके चेहरे पे। पर अगर वो गोपाल इसका वाला गोपाल नहीं होगा तो इसकी तो जिंदगी ही बर्बाद हो जाएगी, गलत हो जाएगा ये। मुझे ही कुछ करना होगा। त्या मॅकनं त्याच्या घरची तिजोरी दाखवून खूप मोठी चूक केली आहे। काय रे गोपाळ, झाली का लग्नाची शॉपिंग? काय काय घेतलं? शेरवानी घेतली असशील ना, आणि घोडा पण बुक केला असशील। माधुरी, झालं तुझं? तुला माहितीये ना मला या लग्नात इंटरेस्ट नाहीये, आणि तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय मी खुश आहे? दिसतोय मी खुश आहे? मी बोलते खुश नाहीस? शॉपिंगला कसं काय गेला होतास? गेलास ते गेलास, तर बाहेरच्या पोरीला घेऊन गेलास? माधुरी, हे बघ आता माझं लग्न ठरलंय, त्याच्यामुळे तू
हा सगळा विषय सोडून दे. काय विषय सोड. आता विषय संपत नसतो. एवढं सोपं वाटलं का तुला? माझं सगळं आयुष्य तुझ्या नावावर केलं आणि आता तुझ्याच नावावर राहणार. आणि काय रे, तुला बी माझ्याशी लगीन करायचं होतं ना? मग आता योग्य वेळ आली ना की आपण इथून पळून जायचं. ध्यानात ठेवा. लावा ताकद. अरे गोपाल, अरे मी ना चेंडाच राहून आलोय. काय पत्रकार, काय केलं असं? काय म्हणजे, मी कातळवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट घुसलो आणि तिथं जाऊन म्हणलं सापडलेल्या सापळ्याची मला डिटेल माहिती द्या. मग दिलं का त्यांनी डिटेल? आणि देतात नाही तर काय करतात, अशी ताकद लावली का नाही तिथं. त्यांनी मला डिटेल दिली. म्हणले तो सापळा हाडाचा आहे, त्याच्या गुडघ्याला वाटे आहेत, त्याला राव, पोलिसांनी काय सांगितलं ते सांगा. नाही नाही, त्यांनी मला सांगितलं ना, तुला म्हणून सांगतो. तो सापडलेला सापळा फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलाय आणि त्यांनी आता पुन्हा एकदा चौकशीसाठी सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कातळवाडीतले सगळे सीसीटीव्ही पोलीस डोळ्यात तेल घालून चेक करणार आहे. गावात सीसीटीव्ही बसवले? मग नाही तर काय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तर. गोपाळ याचं ठीक आहे, यो पत्रकार आहे. तुला का रे एवढा इंटरेस्ट आहे यात? अगं तसं नाही, उद्या आपल्या गावात असं काय झालं तर आपल्याला माहिती पाहिजे ना, कधी कुठं काय करायचंय ते. म्हणून काय झुंजारराव. मग नाही तर काय, आणि मी हाडाचा पत्रकार आहे. माझं कर्तव्य आहे ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कसं, लावा ताकद. हाड आहेत का तुला? नुसता मासानं भरलायस. लाव आता हाडाचा पत्रकार. झुंजारराव, तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमची पत्रकारिता अशीच चालू ठेवा. अहो, तुमच्या पत्रकारितेची गरज आहे आपल्या गावाला. गावाला? मी तर म्हणतो तालुक्याला म्हणा, तालुक्याला नाही मी म्हणतो जिल्ह्याला म्हणा, अहो जिल्ह्याला नाही राज्याला म्हणा, राज्याला नाही मी तर म्हणतो देशाला म्हणा. आणि मी पत्रकार म्हणून असा त्या कातळवाडीच्या घटनेत खदा 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 आतमध्ये घुसतो आणि बातमीच काढतो. कसं, लावा ताकद. येऊ का गोपाळराव? या. आता या झुंजारकडनं सगळ्या बातम्या मिळत राहतील. चला, कातळवाडी सीसीटीव्ही हे तरी कळलं. आता अजून सावधतेनं वागता येईल. रा